धर्म, पंथ, जात, देश, राज्य कोणतंही असो, एक गोष्ट कॉमन असते. अन्नाला या प्रत्येकच ठिकाणी देवाचा किंवा सर्वोच्चतेचा दर्जा दिला जातो. पण जर पोटात जात असलेलं अन्नच विषाचं काम करत असेल तर? राज्यात मुंबईच्या पायधुनी परिसरात अशीच काहीशी घटना घडलीय. एका कुटुंबानं रात्री एकत्र बसून कलिंगड खाल्लं, पण तेच रात्री कलिंगड खाणं तब्बल 4 जणांच्या जीवावर बेतलंय. पायधुनीच्या घाटी मोहल्ल्यातील मोगल उमरेट्टी इमारतीत राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबाचा बिर्याणी खाल्ल्यानंतर रात्री उशिरा कलिंगड खाल्ल्यानं मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या 4 मृत्यूंच्या मागे नेमकं कारण काय याचा शोध सुरू आहे. 4ही जणांचा विसेरा घेतला आहे. पोस्टमार्टम अहवाल येणं बाकी आहे. पण कलिंगड खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्यामुळे या चौघांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आजकाल अनेक वेळा आपण कलिंगड कसं इंजेक्शन देऊन पिकवलं जातं, बाजारात कलिंगडामध्ये भेसळ सुरू आहे, या संबंधीचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहत असतो. पण खरंच कलिंगड खाऊन विषबाधा किंवा त्यामुळे कोणाचा मृत्यू होऊ शकतो का? विस्तारानं पाहूयात. नमस्कार, मी मीनाक्षी आणि तुम्ही पाहताय डिकोड मराठी. सगळ्यात आधी मुंबईत घडलेली घटना थोडक्यात समजून घेऊयात. शनिवारी म्हणजे 25 एप्रिलला 40 वर्षांचे अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची 35 वर्षांची पत्नी नसरीन आणि त्यांच्या 2 मुली 16 वर्षांची आयशा आणि 13 वर्षांची झेनब हे सगळे काही नातेवाईकांसोबत जेवले. जेवणात रात्री साधारण 10:30च्या सुमारास सगळ्यांनीच बिर्याणी खाल्ली होती. त्यानंतर नातेवाईक घरी गेले. पण जेवण झाल्यानंतर रात्री साधारण 1:30च्या सुमारास भूक लागल्यामुळे या चौघांनी कलिंगड खाल्लं. काही तासातच डोकाडिया कुटुंबातील या चौघांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्रास असह्य होत होता. त्यामुळे डोकाडिया यांच्या एका नातेवाईकाने त्याच सोसायटीमध्ये 4थ्या मजल्यावर राहणाऱ्या डॉक्टर कुरेशी यांना बोलावून घेतलं. डॉक्टर कुरेशी घटनास्थळी पोहोचले तेव्हा चौघांचीही अवस्था वाईट होती. त्यातल्या लहान मुलीला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांनी तिला CPR दिला, पण परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच लहान मुलीला लगेच जवळ असलेल्या साबू सिद्दीकी रुग्णालयात दाखल केलं. तर आईवडील आणि मोठ्या मुलीला जे रुग्णालयात हलवलं. अब्दुल्ला यांचा रक्तदाब कमी होत होता. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं गेलं. पण परिस्थितीमध्ये सुधारणा होत नव्हती. दुसरी मुलगी आणि तिच्या आईची तब्येतही खालावत होती. यातच उपचारादरम्यान डोकाडिया कुटुंबातील बाकीच्या तिघांचाही मृत्यू झाला. आता प्रश्न पडतो तो म्हणजे 4ही जणांचे मृत्यू नेमके कशामुळे झाले? डोकाडिया कुटुंबातील मृत व्यक्तींची लक्षणं बघता डॉक्टरांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय आहे. त्यामुळे 4ही मृतांच्या आवश्यक त्या चाचण्या केल्या जात आहेत. पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर बऱ्याच गोष्टी समोर येतील. पण या घटनेनंतर सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. कारण असं की या चौघांनी जी बिर्याणी खाल्ली तीच घरातील इतर सदस्यांनी देखील खाल्ली. पण त्यांना काहीच झालं नाही. मात्र कलिंगड केवळ या चौघांनीच खाल्लं होतं. त्यामुळे कलिंगड खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याची भीती या परिसरात पसरली आहे. खरं तर ज्या विक्रेत्यांकडून डोकाडिया यांनी कलिंगड घेतलं त्याच विक्रेत्यांकडून अनेकांनी फळं घेतली होती. त्यातल्या कोणालाच त्रास झाला नाही. पण हा केवळ कलिंगडाचा परिणाम आहे की त्यात काही रासायनिक छेडछाड होती, त्या दृष्टीने ही तपास पोलीस करत आहेत. नळ बाजार आणि पायधुनीतील सर्व फळ विक्रेत्यांची कसून चौकशी पोलिसांकडून केली जाते. नळ बाजारात लोकांनी रस्त्यावर कलिंगड घेणं बंद केलंय. त्यामुळे पुन्हा एकदा कलिंगडामुळे विषबाधा होते का, हा मुद्दा चर्चेचा विषय झालाय. कलिंगडावर जास्त संशय येण्याचं कारण काय? तर तज्ज्ञांच्या मते वातावरणात तापमान वाढलं तर त्यामुळे रासायनिक प्रक्रिया लवकर घडून येतात. त्यात फळभाज्यांमध्ये अशा प्रकारच्या प्रक्रिया तुलनेनं लवकर घडतात. त्यामुळे FSSAI कडून देखील उन्हाळ्याच्या दिवसात फळभाज्या खरेदी करताना सावध राहून खरेदी करण्याच्या सूचना मिळतात. अभ्यासकांच्या मते फळ लवकर पिकावं, त्याची गोडी वाढावी किंवा गडद रंग यावा यासाठी कलिंगडामध्ये काही विक्रेते इरिथ्रोसिन नावाच्या रंगाचं किंवा रसायनाचं इंजेक्शन टोचतात. हे रसायन शरीरासाठी घातक ठरू शकतं. जर या रसायनांमध्ये किंवा ते ज्या ठिकाणी साठवले जातात त्या सुया किंवा इंजेक्शनमध्ये कोलाय सारख्या जीवाणूंचा संसर्ग झाला असेल तर ते पदार्थ शरीरात जातात. परिणामी पदार्थ दूषित असतील तर अवघ्या काही तासात शरीरातील अवयव निकामी होऊ शकतात. आता मुंबईच्या प्रकरणाबद्दल बोलायचं झालं तर या कुटुंबाने बिर्याणी आणि नंतर कलिंगड खाल्लं होतं. आता यात आणखी एक शक्यता आहे की चिकन हे हाय प्रोटीन अन्न आहे, ज्याला पचायला जास्त वेळ लागतो. तर कलिंगड हे हाय वॉटर कंटेंट आणि सिंपल शुगर असलेलं फळ आहे. चिकनच्या तुलनेत कलिंगड लवकर पचतं. पण जर तुम्ही चिकन खाल्ल्यानंतर लगेच कलिंगड खाल्लं तर चिकन अजून पचलेलं नसतं. अशात कलिंगड खाल्लं तर पोटात फूड कॉम्बिनेशन एरर तयार होतं. सोप्या भाषेत सांगायचं
तर आधीच चिकन असल्यामुळं त्याच्या पचनाची प्रक्रिया जठरात सुरू असते. या प्रक्रियेला लागणारा वेळ कलिंगड पचायला जो वेळ लागतो त्यापेक्षा जास्त असतो. त्यामुळे काय होतं, तर या लांबलचक चिकन पचवण्याच्या प्रक्रियेत कलिंगडातील साखर आंबण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यात जर कलिंगडात आधीच काही इंजेक्शन्स दिले असतील, तर त्यामुळे पोटात घातक गॅसेस आणि टॉक्झिन्स तयार होतात, ज्याला गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिस्ट्रेस म्हणलं जातं. जरी यामुळे थेट मृत्यू होत नसला, तरी जर फळात आधीच रसायनं असतील, तर ही रिॲक्शन जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे मांसाहारी किंवा जड जेवण आणि फळं खाण्यामध्ये किमान 2 ते 3 तासांचं अंतर ठेवण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. या घटनेनंतर कलिंगड विकत घेतल्यावर ते कापून त्यावर पांढरा टिश्यू पेपर दाबून पहा. जर कागद लाल झाला, तर त्यात कृत्रिम रंग आहे हे ओळखा. फळ विक्रेत्याकडून कापलेली फळं कधीच घेऊ नका. आणि कलिंगड कापल्यावर त्यात खूप जास्त भेगा असतील किंवा औषधांसारखा वास येत असेल, तर ते खाणं टाळा. असे सल्लेही डॉक्टरांकडून देण्यात येत आहेत. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमची मतं कमेंटमध्ये सांगा आणि डी कोड मराठीला सबस्क्राईब करा.